आंदोलन सुरू होतं, त्या आंदोलनामध्ये सर्व संसद सुरू असताना तेथील नेते का गेले नाही त्या जंतर मंतरवर? अजूनही काहीच नाही झालं. प्रत्येकाने आपापल्या संदर्भात आंदोलनसुद्धा या ठिकाणी उभं करण्यात आलं होतं आणि या बाबतीमध्ये मी जिल्ह्याचा खासदार म्हणून या कर्जमाफीतल्या ज्या ज्या काही अडचणी आहेत या अडचणीच्या संदर्भामध्ये एक सविस्तर पत्र हे माननीय मुख्यमंत्र्यांना, एकही दिवस देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री हे संसदेमध्ये आले नाही. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्या ठिकाणी पळून जाण्याचं काम देशाच्या पंतप्रधानांनी केलं, गृहमंत्र्यांनी केलं. नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश बोबडे. आपल्यासोबत वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार अमरदादा काळे आपल्यासोबत आहे आणि अमरदादांनी थेट आज अशोकराव दादा यांचा वाढदिवसानिमित्त थेट या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि भेट दिली असते दादासोबत आपण थेट संवाद साधूया. दादा, तुमचं MB न्यूजमध्ये स्वागत आहे. प्रथम मला एक सांगा, या कार्यक्रमात तुमची उपस्थिती राहिली, कसं वाटलं कार्यक्रम? एकाची तालुक्यातील अतिशय आदर्श असा व्यक्तिमत्वाचा आज 82वा वाढदिवस, म्हणजे आता जवळपास 83 वर्षामध्ये त्यांचं पदार्पण झालं आणि अशोकरावदांची जसे सर्व चाहते या चांदूर रेल्वे मतदारसंघात आहेत त्यांच्या वतीनं आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमामध्ये मला उपस्थित राहता आलं याचा मला मी स्वतःला नशीबवान समजतो की एका मोठ्या व्यक्तिमत्वाच्या वाढदिवसामध्ये मला आज उपस्थित राहता आलं आणि अतिशय उत्साहामध्ये आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्वांच्या प्रेमामध्ये आज हा वाढदिवस या ठिकाणी साजरा झाला आहे. अद्यापपर्यंत सरकारने जे आश्वासन दिलं शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दल, पण अद्यापपर्यंत जे आश्वासन ते अद्यापपर्यंत आश्वासन प्राप्त झाले नाही शेतकऱ्यांना, काय सांगणार? अनेक अडचणी या कर्जमाफीमध्ये आहेत. अनेक अडचणींना शेतकऱ्यांना समोर जावं लागतं आहे आणि त्यामुळं सरसकट कर्जमाफी करावी अशा पद्धतीची मागणी आमची होती. परंतु आजही शेतकऱ्यांना अतिशय मोठ्या पद्धतीनं त्रास या सर्व याच्यामध्ये होतो आहे. त्यामुळं आमची अपेक्षा अशीच आहे की ज्या पद्धतीनं मनमोहन सिंगजी या देशाचे पंतप्रधान असताना 72,000 कोटीची कर्जमाफी 72,000 कोटीची कर्जमाफी ही तेव्हा UPA गव्हर्नमेंटने केली होती. कुठलाच त्रास शेतकऱ्यांना झाला नव्हता. त्याच्यानंतर काँग्रेसच्या काळातली कर्जमाफी असेल की त्याच्यानंतर किंवा उद्धवजी ठाकरे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर जी कर्जमाफी आपण दिली याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका त्यामध्ये होती आणि एक अतिशय चांगली कर्जमाफी ही त्यावेळेला केली होती. आज अतिशय मोठ्या पद्धतीनं ओरड या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आहे. आज इथे काँग्रेसच्या वतीनं कर्जमाफीतल्या ज्या काही त्रुटी आहेत, ज्या चुकीच्या बाबी आहेत या संदर्भामध्ये या ठिकाणी वीरेंद्रजी जगताप यांच्या नेतृत्वामध्ये कर्जमाफी संदर्भात आंदोलनसुद्धा या ठिकाणी उभं करण्यात आलं होतं आणि या बाबतीमध्ये मी जिल्ह्याचा खासदार म्हणून या कर्जमाफीतल्या ज्या ज्या काही अडचणी आहेत या अडचणीच्या संदर्भामध्ये एक सविस्तर पत्र हे माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे आणि या ज्या त्रुट्या या सर्व कर्जमाफीच्या या योजनेतल्या आहे त्या त्रुट्या दूर करण्याची मागणी आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आणि शेतकऱ्यांना मानसिक त्रास होऊ नये याची काळजी सरकारने घ्यावी ही मागणी माननीय मुख्यमंत्र्यांना त्यानिमित्तानं केली आहे. सरकार ऐकते की नाही ते आता बघू, परंतु जर नसेल ऐकत तर पुढच्या काळामध्ये रस्त्यावर येण्याची भूमिकासुद्धा या ठिकाणी आम्ही निश्चित घेऊ. दादा, दिल्लीच्या संसदेमध्ये हा जो शेतकऱ्याचा मुद्दा आहे तुम्ही उपस्थित केला होता का? यावेळेला संसद चाललंच नाही. संसदेचं काम आतापर्यंतच्या संसदेच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीनं विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा कधी झाला नव्हता आणि यावेळेला संसद हे विरोधकांनी आम्ही चालू दिले नाही. आमची मागणी होती की अमित शहा यांनी येऊन जंतर मंतरवर ज्या पद्धतीनं लाठीचार्ज झाला, मुलींसोबत ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं वर्तन करण्यात आलं आणि कोणी या लाठीचार्जचे ऑर्डर्स दिले होते आणि पोलीसच्या ड्रेसमध्ये काही लोक जे भारतीय पक्षाच्या संघटनांसोबत निगडीत आहे या लोकांनी येऊनसुद्धा त्या ठिकाणी मुलांवर आणि मुलींवर लाठीचार्ज केला होता आणि ही जी काही अराजकता त्या ठिकाणी निर्माण झाली होती याला सर्वस्वी जबाबदार देशाचे गृहमंत्री होते आणि या संदर्भामध्ये आमची मागणी होती की अमित शहा यांनी संसदेमध्ये यावं आणि संसदेमध्ये येऊन या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावी. परंतु 3 आठवडे संसद चालली परंतु एकही दिवस देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री हे संसदेमध्ये आले नाही. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्या ठिकाणी पळून जाण्याचं काम देशाच्या पंतप्रधानांनी केलं, गृहमंत्र्यांनी केलं. त्याचबरोबर राम मंदिरचं जे काही
जे काही चोरी जी आहे, या सर्व हे अनेक विषय होते, परंतु या सर्व विषयाला पाठ दाखवण्याचं काम देशाच्या पंतप्रधानांनी, देशाच्या गृहमंत्र्यांनी केलं. आणि आमची हीच मागणी होती की त्यांनी संसदेतून या सर्व प्रश्नांची उत्तर दिली पाहिजे, परंतु त्यांच्याकडनं हे उत्तर देणं झालं नाही. त्यामुळं पूर्ण 21ही दिवस जवळपास संसद चालली नाही, संसद स्थगित होऊन जात होती. परंतु याची जबाबदारी सरकारची होती. की सरकारने संसदेमध्ये येऊन विरोधक जे प्रश्न विचारतात आहे, त्या विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं काम सरकारचं असतं. परंतु सरकार पळालं, गृहमंत्री पळाले, देशाचे पंतप्रधान पळाले. त्यामुळं लोकांचा पैसा वाया गेला, आमचा वेळ वाया गेला, सर्व वाया गेलं. आणि संसदेमधून काहीच निष्पन्न निघालं नाही, शेतकऱ्यांचे विषय मांडता आले नाही, काहीच झालं नाही. आंदोलन सुरू होतं, त्या आंदोलनामध्ये सर्व संसद सुरू असताना तेथील नेते का गेले नाही त्या जंतर मंतरवर? अजूनही काहीच नाही झालं. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आंदोलन केले, तिथं गेलेच पाहिजे असं आवश्यक नाही आहे. काँग्रेसने काँग्रेसच्या पद्धतीने केले, बाकी ज्याला ज्या पद्धतीने करायचे ते केले, ज्याला जायचं असेल ते केले. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने केलं. नीटचा मुद्दा देशातल्या विद्यार्थ्यांच्या संबंधित आहे. 21 ते 22 विद्यार्थ्यांनी देशामध्ये आत्महत्या केल्या नीटच्या परीक्षेच्या पेपर लीकमुळं. 22 पोरांनी देशामध्ये आत्महत्या केल्या. हा एक अतिशय सेन्सिटिव्ह विषय होता. अभिजित दिपकेंनी त्यांच्या पद्धतीने केलं, राहुलजींनी त्यांच्या पद्धतीने केलं, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने केलं. कुठे गेलंच पाहिजे अशी काही जबरदस्ती कोणावर नाही ना. मुद्दा रेटला पाहिजे, हा विषय महत्त्वाचा आहे. मुद्दा रेटला. कर्जमाफी